श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधी माणसाचा काळ चांगला असतो तर कधी वाईट असते. वेळ चांगली असेल तर माणसाने मातीत हात घातला तर तेथून सोने हाताला लागू शकते, आणि वेळ वाईट असेल तर उंटावर बसलेल्या माणसालाही कुत्रा चावू शकतो असे म्हणतात. काळ कधीच सारखा नसतो. कठीण काळातून जाण्यासाठी वेळ लागतो. सामान्यतः यश आणि प्रगती हे चांगले आणि वाईट काळ ठरवतात. वाईट काळ सुरू झाला की कामात अडचणी येऊ लागतात. यश मिळणे कठीण होते. वादविवाद, कोर्ट केस, आजारपण इत्यादीमुळे व्यक्ती त्रस्त होतो. आयुष्यात चांगल्या काळाचे संकेत पुढीलप्रमाणे असतात. चांगली वेळात असताना एखाद्या व्यक्तीला काय संकेत मिळतात त्याविषयी आज आपण बघणार आहोत. चांगला काळ येणार असल्याचे हे 8 संकेत आहेत. तुम्ही कुठेतरी जात असाल आणि वाटेत रस्त्यावर तुम्हाला पैसे मिळाले तर समजा तुमचे चांगले दिवस आता सुरू होणार आहेत. अशा प्रकारे अचानक पैसा मिळणे हे लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण आहे. याचा अर्थ तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होणार आहे. जर तुमच्या घराच्या अंगणात चिमण्या चिवचिवाट करू लागल्या तर समजावे आता चांगला काळ सुरू होणार आहे. तुम्ही चिमण्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवू शकता. तुम्ही एखाद्या खास कामासाठी घरातून निघत असाल तर तुम्हाला एखाद्याच्या हातात पाण्याने भरलेला कलश दिसला तर ते खूप शुभ मानले जाते. प्रवास करताना किंवा घरातून बाहेर पडताना पूजेचा नारळ पाहणे देखील शुभ मानले जाते. हे कामाच्या यशाची शक्यता दर्शवणारे मानले जाते. जर मदार वनस्पती म्हणजेच आक वनस्पती तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ स्वतःहून उगत असेल तर समजावे की चांगला काळ सुरू होणार आहे. ही वनस्पती म्हणजे खूपच शुभ मानली जाते. चांगली वेळ येणार असल्यास रंगीबिरंगी फुलपाखरे तुमच्या भोवती गिरट्या घालू लागतात. हे देखील शुभ मानले जाते. जर तुमच्या घराबाहेर पांढऱ्या रंगाची गाय घुटमळू लागली तर ते शुभ काळ सुरू होण्याचे लक्षण मानले जाते. तुम्ही तिला रोटी, गूळ इत्यादी खाऊ घालू शकता. घराबाहेर पडताना हिरव्या भाज्या, हिरवे गवत, पांढरे कबूतर इत्यादी पाहणे देखील खूप शुभ मानले जाते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.